कदाचित त्यांची झोप पूर्ण झाली नसेल म्हणून त्यांनी सांगितलं. परत हे पारितोषिक आपण पाहतो निकेत चौधरी आता बॅटर आणि आजच्या रात्रीमध्ये प्रभावित केल्या या खेळाडूंना. यावेळेचा बॉल पाठीमागे चालला, कॅच ड्रॉप केल्या यस निकेत चौधरीची, जो अक्षरशः हवी ठरला आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये खेळाडू शिरोडोन गावाचा सुपर हिरो आणि त्याची कॅच सोडल्या. असं म्हणतात ना, सोडशील जेल तर होशील फेल. क्रिकेटमध्ये कॅच पकडणं अत्यंत महत्वाचं असतं. बस गोलंदाज तुमचा चांगली गोलंदाजी करत असतो त्यावेळेस मात्र तुम्हाला साथ देणं खूप गरजेचं असतं. फिल्डिंग डिपार्ट खूप महत्वाचा असतो. कॅच सोडले की मॅच सोडले हे पाहिलं जाईल या मॅचच्या समाप्तीनंतर. 2 धावा धाव फलकावरती. विकेट हॅट्रिक साठी 1,500 रुपयाचा कॅश प्राइज आदर्शचे आई भवन यांच्या माध्यमातून. यावेळेसचा बॉल अगदी परफेक्ट डिलिव्हरीचा वापर शांत ठेवलं. यावेळेस रोशन पवारला पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि जर आपण पाहायला गेलं तर पवार या बॉलवरती बीट झालेत. यस रेफर केलं कशासाठी? यस वॉर्न केलं परंतु हाईट फॅक्टर माफ करा आता वॉर्न केलं. चेक करायचं 1 बाउन्स. इट्स फेअर डिलिव्हरी म्हणजे नक्कीच आपण बघतोय फेअर डिलिव्हरीचा डिसिजन आलाय. कारण आपण बघितलं होतं 1 बाउन्स. तसं पाहायला गेलं तर गोलंदाजाला 2 संधी असतात, 2 बाउन्स टाकण्याची संधी असते. आणि अशा परिस्थितीत या ठिकाणी प्रत्येक आपण म्हणतो ना की जरी आक्षेप घेतला असेल तरी मात्र या ठिकाणी वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला की तुम्ही एका षटकामध्ये जास्तीत जास्त 2 बाउन्स या ठिकाणी टाकू शकता. आणि त्या वॉर्निंग पासून वाचलाय म्हणजे अजूनही गोलंदाजाला संधी असेल बाउन्स टाकण्याची. एक जबरदस्त या ठिकाणी परफ्यूम डिलिव्हरी टाकली या गोलंदाजानं. अगदी यावेळेस चुकी गेल्या. बॉल चालला लॉंग स्टॉपला, आउटफील्ड फास्ट सीमा लगत पकडलाय. परंतु या बॉल वरती धावा पाईच्या स्वरूपात येतील 2. या एक धाव खूप महत्वाच्या. देवेंद्र सरकारांना दुसऱ्या सत्रामध्ये या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा. नक्कीच पाठलाग करायचा असेल. परंतु या ठिकाणी आपण बघितलं असेल यष्टीरक्षक चेंडू सोडल्यानंतर तसाच बसला होता. विचार आम्ही देखील करत होतो की काय झालं असेल. डबल माइंडेड यावेळेस पाहायला मिळाला. आणि यावेळेस घडतं हे क्रिकेटमध्ये कधी कधी मैदानाच्या आतमध्ये. तुमचं मन एकीकडे असतं, लक्ष एकीकडे, तेव्हा ही परिस्थिती उद्भवत असते. टीम जाऊन पोहोचले आता 4 अंकावरती 4 रन्स. यावेळेसचा बॉल अप्परकटचा फटका, कमालीचा क्वालिटी दाखवणारा फटका आलाय रोशन पवारच्या बॅट मधून. पवारची पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू. या बॉल वरती आलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला 1 बाउन्स सीमा पार आलाय चौकार. टीम जाऊन पोहोचले 8 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा. टीम मीटिंग लगेच फील्ड सेटअप करा लगेच. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं खेळ सुरू आणि अनुतेश पाटील ना कलंबुसरे टीमच्या बाजूने गोलंदाजी करत असताना 8